2 एकर शेवगा लागवडीतून तब्बल 9 लाखाचं उत्पन्न। ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावच्या किसन झेंडगे या शेतकऱ्याची। या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये 10 वर्षापासून शेवगा शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळवले। शेवग्याची शेती ही शेतकऱ्याला इतर शेतीपेक्षा परवडणारी शेती आहे, कारण शेवग्याचा उत्पादन खर्च हा इतर शेतीपेक्षा तुलनेने कमी आहे आणि शेवग्याला जर चांगला दर मिळाला तर शेवगा शेतीतून चांगला फायदा मिळवता येऊ शकतो। ही गोष्ट झेंडगे यांनी दाखवून दिली। शेवगा शेतीमध्ये शेवग्याच्या शेंगा विकण्यासोबतच किसनरावांनी शेवग्याचं बियाणं विकण्याचं काम देखील सुरू केले। गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्या शेतीमध्ये शेवग्याचा चांगला प्लॉट आणल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या शेवग्याच्या प्लॉटची बियाणे विका असा आग्रह केल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील या शेवग्याच्या प्लॉटमधील बियाणांच्या विक्रीला सुरुवात केली। शेतकरी त्यांच्या प्लॉटमध्ये येऊन तसेच अनेक शेतकरी फोनवरती ऑर्डर देऊन बियाणांची खरेदी करतात। त्यामुळे किसनरावांना शेंगाच्या विक्रीसोबतच बियाणांच्या विक्रीमधून देखील चांगला फायदा होतोय। त्यातच किसनराव हे हाडाचे शेतकरी असल्यामुळे आणि शेतकऱ्याचा संघर्ष त्यांना माहीत असल्यामुळे किसनरावांकडून शेतकऱ्याची फसवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही। खात्रीशीर बियाणं मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी किसनरावांकडे बियाणं खरेदी करण्यासाठी अक्षरशः रांग लावली आहे। किसनरावांचं संपूर्ण कुटुंब या शेवगा शेतीमध्ये राबत असतं। मुली, मुलगा आणि पत्नीला घेऊन किसनराव या शेवगा शेतीमध्ये अतिशय मेहनत करतात। वर्षातून एकदा छाटणी करून पाण्याचं योग्य व्यवस्थापन, सेटिंग काळातले नियोजन, खत, औषध भरणी आणि जवळपास 75% ऑर्गॅनिक पद्धतीनं ही शेती करत असल्यामुळे ही शेती आपल्याला परवडत असल्याचं किसनरावांनी बोलताना सांगितलं। त्यामुळे एका बाजूला शेवगामधलं उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला बियाणांची खात्रीशीर विक्री, यामुळे किसनरावांना या शेतीमधून चांगला नफा मिळतोय। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही किसनरावांची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।